काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार, काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार। कल जो अजीत पवार ने पीएचडी धारकों के बारे में जो अपशब्द बोला है, काय दिवे लावनार बोला है, उसका हम शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से पहले जाहिर निषेध करते हैं। और जो मैट्रिक पास है उसको क्या मालूम है पीएचडी क्या होती है, एजुकेशन क्या होता है। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार, फेलोशिप करून काय करणार। नाही पीएचडी घेतील ना सर, काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार, असं कसं म्हणता येईल। राजीनामा द्या। शिक्षण विरोधी अजित पवारचं करायचं का, भ्रष्टाचारी अजित पवारचं करायचं का। पीएचडी पदवीचा अपमान करणाऱ्या अजित पवारांचं, पीएचडी पदवीचा अपमान करणाऱ्या अजित पवारांचं, अरे अजित पवारचं करायचं काय, अजित पवारचं करायचं काय, ऍडमिशन करायचं, पवार सरांचं एकदा शाळेत ऍडमिशन करायचं। राजीनामा द्या, राजीनामा द्या। औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अजित पवारचं करायचं काय, अजित पवार हाय हाय, अजित पवार हाय हाय, अजित पवार माफी मांगो, माफी मांगो, अजित पवार माफी मांगो, माफी मांगो, अजित पवार माफी मांगो, माफी मांगो, अजित पवार के सरकार क्या करायचं काय, छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, या भ्रष्टाचार पवारचं करायचं काय, भ्रष्टाचार पवारचं करायचं काय, विद्यार्थियों को अपमान करने वालों को, विद्यार्थियों को अपमान करने वालों को महाराष्ट्र सरकारचं धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, अरे मेरा बाप पढ़ो तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, यूसुफ भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विद्यापीठ गेट के सामने तो क्या डिमांड है आप लोगों की? सबसे पहले हम कल जो अजीत पवार ने पीएचडी धारकों के बारे में जो अपशब्द बोला है, काय दिवे लावनार बोला है, उसका हम शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से पहले जाहिर निषेध करते हैं। और जो मैट्रिक पास है उसको क्या मालूम है पीएचडी क्या होती है, एजुकेशन क्या होता है। मेरे को तो शक है कि उनको अर्थ खाता कैसा क्या दिया है, क्योंकि अर्थ खाता जब से दिया है महाराष्ट्र पे जब से अंदर ही जा रहा है, कर्जे में डूब जा रहा है। उनसे ताबड़तोब उनका अर्थ खाता निकालना चाहिए और उनको पार्टी में से निकाल के राजीनामा देना चाहिए। अजित पवार मुर्दाबाद, आंदोलन करताय आज तुम्ही, काय भावना? सगळ्यात अगोदर जे काल अजित पवारनी बेताल वक्तव्य केलेले आहे पीएचडी धारकाबद्दल, मी सगळ्यात अगोदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि भाजप सरकार, आम्हाला असं वाटतं की भाजप सरकार हा शिक्षणाच्या विरोधात आहे, ही सरकार शिक्षणाच्या विरोधात आहे, म्हणून अजित पवार असे बेताल वक्तव्य करू लागले। कारण अजित पवार कोणते वक्तव्य बेतालच करत असतात। याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये पाणीचा प्रश्न होता, त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केले मी आपल्याला सांगू इच्छित नव्हतो, पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। असं बेताल वक्तव्य करण्याला या अजित पवारला या सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। आणि काय हे सगळं भ्रष्ट सरकार आहे। अजित पवारावर 70,000 कोटीचा घोटाळा आहे, तरी पण भाजप त्यांना पाठीशी घालत आहे। भाजप
सरकारने या भ्रष्टाचारींना काढून टाकावं. जर लोकांना समजेल ना, भाजप हे चांगली पक्ष आहे, चांगला आहे भाजप फक्त वॉशिंग मशीनचं काम करू लागले. भ्रष्टाचारीला घेऊन वॉशिंग मशीन साफ करून ते आपले सरकार चालवत आहे. संशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणारा अजित पवारचा धिक्कार असो. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा अजित पवार होश में आओ. अजित पवार माफी मागो. सेनाचा विरोध करणाऱ्या या जातीवादी सरकारचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, श्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, काँग्रेस पक्षाचा, नानाभाऊ पटोले आगे बढ़ो. नानाभाऊ पटोले आगे बढ़ो. सुभाई आगे बढ़ो. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा, पदवीधरांचा अपमान करणाऱ्या अजित पवारचा, संशोधकाचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा, पदवीधरांचा संशोधकाचा अपमान